गुड मॉर्निंग. आज सकाळची सुरुवात झाली चहाने. त्यामुळे दोघांसाठी फटाफट चाय बनवला. कारण की आज होती चतुर्थी, म्हणजे माझा उपवास. माझा उपवास असला की स्वयंपाक करायचं कामच राहत नाही. कारण की त्यांना ना एवढा शाबू आवडतो की ते ना भाजीपोळी खातच नाही. मग चाय झाला, त्यांना जायचं होतं, घाई होती त्यांना, त्यामुळं फटाफट शाबू बनवायला घेतला. आम्हाला तर ज्यादातर हिरवी मिरचीचा शाबू आवडतो. आज लाईट नव्हती, त्यामुळे मी हिरवी मिरची कट करूनच टाकली आणि शेंगदाण्याचा कूटही नव्हता, त्यामुळे शेंगदाणे मी खलबत्त्यातच कुटले. शाबू टाकून घेतला, फटाफट शाबू बनवायला घेतला. मग साईडला पाहुणे आले होते, त्यांच्यासाठी चाय पण केला. मध्ये मध्ये त्यांना पाणी दिलं, चाय बनवला त्यांच्यासाठी. आज ना खूपच घाई होती, कारण की माझी देवाची पूजा पण राहिलेली होती. त्यामुळे मी शाबू गॅसवर परतायला ठेवून मध्ये मध्ये देवाची पूजा पण करून घेतली. कारण की आज खूपच त्यांना घाई होती, त्यामुळे माझी पण घाई वाढली. माझं बी काम फास्टमध्ये केलं. शाबू परतून घेतला. मग देवालाही नैवेद्य दाखवून घेतला. ताबडतोब देवालाही दाखवलं, कारण की त्यांना द्यायचं होतं मला जेवायला. त्यामुळे मग त्यांच्यासाठी परत मी थोडासा जादा मिरची टाकून शाबू बनवला. त्यांना शाबू दिला. एक साईडला दूध गरम करायला ठेवलं, कारण की त्यांना एवढं दूध आवडतं ना शाबूत, की ते दही खातच नाही. त्यामुळे त्यांना दूध दिलं शाबूत खायला आणि साय पण टाकली. साय पण आवडती त्यांना, त्यामुळे मग नंतर त्यांना दिलं जेवायला आणि मी माझ्या कामाला लागले. असा होता आजचा ब्लॉग. थँक्यू.